भारतीय जनता पार्टी सावडी मंडळातर्फे माऊली संकुल येथे स्पर्धेचं उद्घाटन। भारतीय संस्कृतीत सण उत्सवाला खूप महत्त्व आहे। भाजपा सावडी मंडळाने महिलांसाठी एक आदर्श स्तुत्य असा उपक्रम राबवला। महिलांना खरे तर जुने खेळ दाखवून देण्याची संधी मिळाली असून त्यासाठी त्यांची तंदुरुस्ती देखील महत्त्वाची ठरणार आहे। मंगळागौर सण हा सर्वांना आनंद देणारा सण आहे। पवित्र श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर सण साजरा करण्यात येतो। मंगळागौर खेळ ही महिलांसाठी खास पर्वणी आहे। भारतीय जनता पार्टीच्या सावडी मंडळाच्या वतीने महिलांसाठी मंगळागौर खेळांची स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडत आहे। यामुळे महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे, असे प्रतिपादन धनश्री विखे पाटील यांनी केले। सावडी येथील माऊली सभागृहात भारतीय जनता पार्टी सावडी मंडळातर्फे महिलांसाठी प्रथमच घेण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी 2 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, सावडीचे मंडलाध्यक्ष CA ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, वसंत लोढा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा प्रियाताई जानवे, माजी नगरसेविका मनीषा बारस्कर काळे, सावडी महिला मोर्चा अध्यक्षा रेणुका करंदीकर, सरचिटणीस सचिन पारखी, मयूर बोचुघोळ आदी उपस्थित होते। नमस्कार। आज सावेडी इथे माऊली सभागृहामध्ये खूप सुंदरसा कार्यक्रम काळे परिवाराने आयोजित केलेला आहे आणि खरं तर मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेन की आमच्या महिलांसाठी एक सुंदरसा प्लॅटफॉर्म त्यांनी दिलेला आहे, जिथे सगळ्या महिला छान पद्धतीचं मंगळागौर आपली जी संस्कृती आहे ती जपून अगदी खूप सुंदर पद्धतीने तयार होऊन आलेल्या आहेत आणि खूप सगळ्या इतक्या छान दिसत आहेत। त्यांना सगळ्यांना मी खरं तर पूर्ण विखे पाटील परिवाराकडनं शुभेच्छा दिल्या आणि दादांना पुन्हा एकदा धन्यवाद देईल की आमच्या महिलांसाठी एवढा छानसा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। आज भारतीय जनता पार्टी सावडी मंडळाच्या वतीने मंगळागौर स्पर्धांचं आपण इथे आयोजन केलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा स्पर्धा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात। खरं तर आपली हिंदू संस्कृती आणि श्रावण महिना आपल्या सर्वांना माहिती आहे की या महिन्यामध्ये अनेक सण उत्सव असतात। त्यातला हा एक महिन्यासाठी खरं तर खूप मोठी पर्वणी असते मंगळागौर म्हणजे, आणि ती मंगळागौर साजरी करायची आपण सर्वांनी पाहिले। सकाळपासून महिला आवरून एकदम नटून सजवून येत आहेत। खरं तर त्यांचा उत्साह हा खूप महत्त्वाचा असतो आणि जुन्या संस्कृतीमध्ये हा खेळ खेळणं म्हणजे खरं तर तंदुरुस्ती निरोगी शरीर राहणं यासाठी खूप महत्त्वाचा होता। अनेक प्रकारचे व्यायाम प्रकार खेळले जातात, फुगडे असो, पागोटे आगोटे असो, अनेक गोष्टी असतात, परंतु आपण नगर शहरामध्ये अशी स्पर्धा होत नव्हती आणि बऱ्याच दिवसापासून आपल्या हे मनात होतं की आपण या स्पर्धा घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळे आपण या स्पर्धाकडे गेलो। याला अनेक बक्षिसं आपण ठेवलेली आहेत आणि उत्तेजनार्थ आहेत। आपली ही संस्कृती जतन करणं, संवर्धन करणं आणि ही संस्कृती आपली संस्कृती वाढवत नेणं आणि त्याचे संगोपन करणं हे खरंच महत्त्वाचं काम होतं। हॅलो, याबरोबरच आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक वेळ माफ केला असा जो उपक्रम 5 जून सुरू केला आहे तो 30 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। संपूर्ण देशभरात त्याचं खरं तर स्वागत होतं। आपल्याला माहिती आहे की जागतिक हवामानात किती बदल झाले, आपण नुकतंच पाहिलं असेल मे महिन्यात आपल्याकडे जो पाऊस झाला त्याच्यानंतर आपल्याला पावसाचा थेंब सुद्धा नाहीये। याचंच कारण आम्ही औचित्य साधून खरं तर प्रत्येक महिलेला एक वृक्ष दत्तक देण्याचा कार्यक्रम आम्ही या निमित्त हाती घेतला आहे। आज जेवढ्या महिला इथे येतील त्या प्रत्येकीला आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेत आहोत। त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण नाव, त्याचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल ID, ज्या ठिकाणी झाड लावणार आहे त्या ठिकाणचा जिओ टॅगिंग करून तो पत्ता आणि नंतर त्यांच्या आईचं नाव, कारण त्या आईच्या नावाने झाड लावायचे आणि प्रत्येक महिलेला एकच झाड लावायचे, कारण ती महिला आपल्या आईच्या नावाने झाड लावलेलं नक्कीच ती संगोपन करेल, संवर्धन करेल आणि आपल्याला या बदलत्या हवामानात काही ना काही आपला खालीचा वाटा आपण उचलू शकू, हा एक आपण कार्यक्रम या निमित्ताने हाती घेतलेला आहे। याबरोबरच मंगळागौर स्पर्धा आयोजित आपल्याला माहिती आहे, परंतु नक्कीच देवेंद्रजी फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त प्रयत्नाला जे यश मिळालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। कित्येक वर्ष 3.5 वर्षापासून आपले महाराष्ट्रात किल्ले अनेक प्रसिद्ध आहेत, परंतु ते प्रसिद्ध किल्ले आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची ख्याती जात नव्हती, परंतु ज्याचे उत्कृष्ट निर्देशन करून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये आपले 11 महाराष्ट्राचे 11 किल्ले आणि तामिळनाडूचा जिंजी किल्ला याला जागतिक वारसा स्थळ स्थान मिळालं। त्याच्यामुळे आम्ही या किल्ल्यांचं सुद्धा प्रदर्शन इथे लावलेलं आहे।
त्या सर्व महिलांनी पुरुषांनी जे कोणी येतील त्यांनी ते किल्ले पाहावेत अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या किल्ल्यावर पुन्हा एकदा आपण एक क्विज कॉन्टेस्ट केला म्हणतो आपण, प्रश्नमंजुषा स्पर्धा इथे स्टेजवर येणार आहोत, त्याला बक्षीस ठेवले. त्याच्या पाठीमागे उद्देश आमचा एकच आहे की ते किल्ले तुम्हाला माहिती व्हावेत, आपले संस्कृती, आपले किल्ले, पूर्वीच्या राजे महाराजांनी कशा लढाई करून आपण आपली हिंदू संस्कृती जपली आहे ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर यावी, हाच खरं तर उद्देश होता. आणि त्या निमित्ताने मला वाटतं आपण एक चांगला उपक्रम या निमित्ताने सावडी मंडळातर्फे राबवलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला माजी खासदार सुजाता विखे पाटील यांच्या सुविद्य पत्नी धनश्री विखे पाटील या प्रमुख पाहुणे म्हणून लागल्या. मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या शहराचे जिल्हाध्यक्ष माननीय अनिल मोहिते साहेब हे पण आपल्या इथं प्रमुख पाहुणे म्हणून लागले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. माजी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अभयजी आगरकर साहेब, पंडित दीनदयाळ संस्था ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आहे ते सुद्धा, वसंत शेठ लोढा, सचिनजी पारखे, सदाशिव देवगावकर आपला. परंतु या सर्वात महत्वाचं की ज्यांच्याशिवाय आपण हा कार्यक्रम करूच शकत नाही असे आपले स्पॉन्सरशिप, त्यातले मुख्य स्पॉन्सरशिप आपल्या सर्वांना माहिती आहे, शबरी इंडस्ट्रियल केटरिंग सर्व्हिसेसचे माननीय के शेट्टी साहेब, विनयताई शेट्टी यांचं खरं तर आपल्या नगरच्या संस्कृतीमध्ये, नगरच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि ते शेट्टी साहेब आपल्याला फक्त मी म्हटलो अशी स्पर्धा आपण घेतोय, खरं तर आपल्याला माहिती आहे मंगळागौर स्पर्धा ही त्यांच्या संस्कृतीमध्ये तशी बसत नाही त्या नियमात, परंतु तरी सुद्धा ही संस्कृती, हिंदू संस्कृती जपणं भाग आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्याला लगेच प्रायोजकत्व दिलं. विनय शेट्टी आपल्याला माहिती सगळ्यांना भारत भारतीच्या त्या अध्यक्ष आहेत. शेट्टी सर सुद्धा आपल्याला खूप सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याबरोबर अनेक स्पॉन्सर आपल्या इथं आहेत. तुषार आंबाडीचं अल्केमिस्ट अकॅडमी असेल, त्यानंतर पंडित दीनदयाळ संस्था असेल, सोनी गिफ्ट्स असेल, रामदासजी आंध्रे, वंदना पंडित मॅडम असतील आणि असंख्य सर्व, या सर्वांच्या जीवावर आपण हा कार्यक्रम करू शकतो. आज सर्व महिला येत आहेत. मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद सर. या ठिकाणी एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही भारतीय संस्कृती आहे. तेव्हा आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार आपण संपन्न करूयात. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शालिनी माफ करा माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सुविद्य पत्नी धनश्रीताई विखे पाटील यांचा सत्कार या ठिकाणी मनीषाताई बारसकर यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन छोटासा सत्कार या ठिकाणी त्यांचा करावा. जोरदार टाळ्या यासाठी आपण देऊयात. एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत स्नेहाची, एक ज्योत प्रेमाची, एक ज्योत मानवतेची, एक ज्योत बुद्धीची, एक ज्योत भावनेची, अशा रीतीने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्वच मान्यवरांचं, व्यासपीठावरील आदरणीय सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि मान्यवरांसोबतच उपस्थित जे प्रेक्षक आहेत, रसिक श्रोते आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत. जोरदार टाळे या ठिकाणी आपण